नमस्कार विद्यार्थी मित्रो, TYBA इकॉनॉमिक सेमिस्टर 5 या 2021-22 शैक्षणिक वर्षात पेपर क्रमांक 9 इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉर्पोरेशन कृषी आणि सहकार या संदर्भातला हा पेपर क्रमांक 9 आपल्याला अभ्यासायचा आहे. या पेपरमध्ये गेल्या वर्षी पेक्षा यामध्ये अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये चर्चा करण्यात येईल. तत्पूर्वी आपल्याला मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने या ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. हा पेपर 80 मार्काचा असून 20 मार्काचा प्रकल्प या पेपरसाठी आहे. 80 पैकी या पेपरला 4 मॉडेल्स आहेत, 4 घटक म्हणू आपण त्याला. ह्या 4 घटक 20-20 मार्काचे आहेत आणि चौथा प्रश्न हा 20 मार्काचा टिपा लिहा किंवा त्यालाच 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जे पूर्वी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कधीही नव्हते ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी आपल्याला या शैक्षणिक वर्षापासून देण्यात आलेले आहेत. तर या पेपर संदर्भात आपण अभ्यासक्रमाच्या संदर्भात थोडीशी आज चर्चा करूया. हा जो कोर्स आहे, हा जो विषय आहे, या विषयाचे काही ऑब्जेक्टिव्स आहेत, हा कशासाठी तयार केला, काय याचे ऑब्जेक्टिव्स आहेत, या संदर्भात आपण चर्चा करू शकतो. हा विषय कृषीची, भारतीय कृषीची आर्थिक विकासातली भूमिका काय आहे, भारतात आणि इतर देशात कृषी व्यवस्था संदर्भात चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कृषीच्या आर्थिक विकासातील भूमिकेचा अभ्यास करायचा आहे, वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे, कृषी वैशिष्ट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादकता आणि कृषी श्रमिक याही संदर्भात आपल्याला या पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे. याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याचबरोबर कृषीशी संबंधित असणारा पतपुरवठा, कृषीशी संबंधित असणारी बाजारपेठ संकल्पना, त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेचा झालेला परिणाम, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांना या पेपरच्या माध्यमातून समजून द्यायचा आहे किंवा विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान मिळवू द्यायचं आहे. अशा प्रकारची वैशिष्ट्य आहेत. त्याचबरोबर ज्या काही कृषी क्रायसिस झालेले आहेत, समस्या झालेल्या आहेत, काही धोरणं कृषी संदर्भात आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या काही आव्हानं आहेत, याही संदर्भात आपल्याला या ठिकाणी या कृषी आणि सहकाराचे अर्थशास्त्र या सेमिस्टर 5मध्ये कृषीच्या या पेपरची ही कोर्स ऑब्जेक्टिव्स आपल्याला सांगता येते. या सब्जेक्टमधून काही आउटकम्स निघतात. काय निघतं यातून, विद्यार्थ्यांच्यासाठी काय आउटकम्स आहे, तर विद्यार्थ्यांना शेती संदर्भात विविध इश्यूज आणि भारतीय शेती संदर्भातली माहिती देणं, इन्फॉर्मेशन देणं, त्या संदर्भात ज्ञान प्राप्त करून देणं, हा याचा एक महत्त्वाचा आउटकम्स आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर नवीन काही गोष्टी घडत असतात. यामध्ये विविधता, व्यावसायिक दृष्टिकोन, त्याचबरोबर काही फलोत्पादन संकल्पना, त्याचबरोबर काही फिशरीज असतील, ॲनिमल असतील, सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल, याही संदर्भात यातून काही आउटकम्स आपल्याला पाहता येतं. तर अशा पद्धतीने या विषयाची ही आउटकम्स आहेत, म्हणजे त्यातून जे ज्ञान आपल्याला विद्यार्थ्यांना मिळू शकते ते आहे आणि याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आता या पेपरचे एकूण 4 मॉडेल्स आहेत आणि या 4 मॉडेल्सचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिलं मॉडेल आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, दुसरं मॉडेल आहे ॲग्रिकल्चर क्रेडिट, तिसरं मॉडेल आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि चौथं मॉडेल आपण या ठिकाणी पाहू शकतो ॲग्रिकल्चर प्राईस पॉलिसी. 4 मॉडेल्स या सेमिस्टरसाठी आहेत. प्रत्येक मॉडेल्स 12 लेक्चर्स या ठिकाणी दिलेले आहेत. 12×24=48 आपल्याला ह्या सेमिस्टरसाठी उपलब्ध आहे तासिका. हा 80 मार्काचा पेपर आहे.
यामध्ये 20 मार्क आपल्याला प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आपण म्हणतो त्याला, या विषयावरती तयार करायचा आहे. आणि यावर्षी पहिल्यांदाच बहुपर्यायी प्रश्न 20 मार्काचा आपल्याला अभ्यास मंडळाने दिलेला आहे. यामध्ये पहिला प्रश्न 20 मार्काचा, दुसरा 20 मार्काचा, तिसरा 20 मार्काचा आणि चौथा हा टिपा 20 मार्काचा असतो. आणि टिपाला औरच बहुपर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला दीर्घोत्तर लिहायचं आहे ते लिहू शकतात, किंवा ज्यांना बहुपर्याय लिहायचं आहे त्याचा या विचार ते करू शकतात. तर या ठिकाणी पहिलं युनिट आहे, पहिलं घटक आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, कृषी उत्पादकता. या पहिल्या घटकामध्ये आपण रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट, कृषीची भारताच्या आर्थिक विकासातील काय भूमिका आहे, त्याचे काय कार्य आहे, त्याचा काय रोल आहे याची चर्चा करणार आहोत. भारतातील कृषी पीक आकृतिबंध या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आधुनिकीकरण सध्याची काय स्थिती आहे, कुठले कुठले घटक त्यामध्ये येतात, याही संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या कृषी उत्पादकतेवर किंवा पीक आकृतिबंधावर परिणाम करणारे काही शारीरिक, तांत्रिक, आर्थिक काही घटक आहेत. या सगळ्या घटकांची चर्चा आपण या पेपरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर जी भारताची कृषी उत्पादकता आहे, ती कृषी उत्पादकता का कमी आहे, त्याची कारणं, आणि मग त्याच्यावरती काही उपाय सुचवता येतात का, याही संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर जलसिंचन हा एक कृषी विकासातला, उत्पादकतेतला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि मग त्याचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन कसं करायचं, आणि मग त्याचा कृषी विकासामध्ये कसा बदल होऊ शकतो, याही संदर्भात आपण चर्चा करत आहोत. कृषी श्रमिक समस्या आणि त्याचे काही सजेशन असतील, याही संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे शेतमजुरांच्या समस्या आणि शेतमजूर त्यांच्या काही सजेशन्स असतील, याही संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. दुसरा घटक आहे ॲग्रिकल्चर क्रेडिट. आणि या ॲग्रिकल्चर क्रेडिटमध्ये आपल्याला 12 तास आहेत. यामध्ये संस्थात्मक आणि असंस्थात्मक कुठले कुठले मार्ग आहेत, स्रोत आहेत कर्ज पुरवठ्याचे, याचाही आपण या ठिकाणी विचार करत आहोत. त्याच्यामध्ये सहकार असतील, त्याचबरोबर काही ॲग्रिकल्चर ग्रामीण बँका असतील, सहकार क्षेत्र, काही असंस्थात्मकमध्ये सावकार असेल, मित्र, नातेवाईक हा एक घटक आहे. या सगळ्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी कर्ज पुरवठ्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करायची. त्याचबरोबर कृषी विकासामधल्या ग्रामीण जे काही समस्या असतील, काही व्यापारी बँका असतील, काही प्रादेशिक बँका असतील, काही सूक्ष्म फायनान्स बचत गट म्हणू शकतो ते असेल, नाबार्ड असेल, या सगळ्याही घटकांचा आपल्याला या ठिकाणी सविस्तर अभ्यास करावायचा आहे. आणि मग त्यांची भूमिका काय आहे, त्यांची काय कामगिरी आहे, कृषी उत्पादक कर्ज पुरवठा करण्याच्या संदर्भात त्यांना कोणत्या समस्या आलेल्या आहेत, त्याच्या उपाययोजना काय, याही संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करत आहोत. त्यानंतर कृषी लोन आणि कृषी पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड योजना, ह्या ज्या नवीन संकल्पना या वर्षीच आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि या नवीन संकल्पनांचा सुद्धा आपल्याला या अभ्यास करायचा आहे की कृषी पीक विमा असेल, किसान क्रेडिट कार्ड योजना असेल, कृषी कर्ज असेल, यांचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय फायदा होऊ शकतो, याही संदर्भात आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे. तिसरं मॉडेल आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ॲग्रिकल्चर मार्केटिंग या तिसऱ्या घटकामध्ये यालासुद्धा 12 लेक्चर्स आहेत. आणि या 12 लेक्चर्स आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. यामध्ये ॲग्रिकल्चर मार्केटचे प्रकार यांचा अभ्यास करायचा आहे की कोणते प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये जागतिक कमोडिटी मार्केट असेल किंवा जागतिक मार्केट असेल, त्या जागतिक मार्केटच्या समस्या असतील, यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि मग त्या समस्यांच्यावरती उपाययोजना याही संदर्भात चर्चा आपल्याला करायचा आहे. काही नियंत्रित बाजारपेठा असतील, कृषी बाजारपेठा, याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. WTO आणि इंडियन ॲग्रिकल्चर
त्यांनी काही दिलेले आहेत, त्यांच्या काही समस्या असतील यांचाही या ठिकाणी विचार करायचा आहे. राष्ट्रीय कृषी बाजारपेठ याचाही विचार आपण करायचा आहे. आणि शेतकऱ्यांची उत्पादक संघटना आहे त्याही संदर्भात आपल्याला या घटकामध्ये आपल्याला या तिसऱ्या युनिटमध्ये सविस्तर चर्चा करावयाची आहे. हा मार्केटिंगचा तिसरा टॉपिक आहे. पहिला टॉपिक आपण बघितलं उत्पादकता, दुसरा आहे क्रेडिट, तिसरा आहे मार्केटिंग आणि चौथा टॉपिक आहे जो शेवटचा आहे ॲग्रिकल्चर प्राईस पॉलिसी, कृषी किंमत धोरणे. मग या कृषी किंमत धोरणांचा विचार करत असताना अन्न सुरक्षितता भारतातला हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. किंमत धोरण कसं आहे, त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं, राष्ट्रीय किंमत मूल्य आयोग आणि त्यांचं मूल्यमापन, त्यांचं कार्य याही संदर्भात चर्चा करायचं आहे. कृषी क्रायसिस समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, यांचाही सविस्तर अभ्यास करायचा आहे. शेतकरी का आत्महत्या करतो, त्याची कारणं कोणती आहेत, त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील याही संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. कृषी पॉलिसी, कृषी टुरिझम, कृषी पर्यटन म्हणतो आपण, आणि त्याची धोरणं याही संदर्भात आपल्याला या टॉपिकमध्ये चर्चा करायची आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग कशा पद्धती आहे, त्याचे मेकॅनिझम काय आहेत, याही संदर्भात आपल्याला या ठिकाणी सविस्तर चर्चा करायचं आहे. आणि हा चौथा टॉपिक आहे मॉडेल 4 ॲग्रिकल्चर प्राईस पॉलिसी, यांची आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. अशा पद्धतीनं 4 मॉडेल्स आहेत. प्रत्येक मॉडेल्सला समान वेटेज आहे. या ठिकाणी 4 प्रश्न आहेत. 20, 40, 60, 80 मार्काचा पेपर आहे आणि सर्वच घटकावरती सारखेच प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि या सर्व घटकांचा विचार करून आपल्याला याच्यावरती एक 20 मार्काचा प्रोजेक्ट आहे आणि 80 मार्काचा पेपर या ठिकाणी या सेमिस्टरमध्ये या पेपरचा आहे. या संदर्भात आपल्याला महाविद्यालयामध्ये काही पुस्तक आहेत आणि 3, 4, 5 एक प्रकारची पुस्तकं महाविद्यालयात ग्रंथालयात आहेत आणि कृषी संदर्भात, पॉलिसी संदर्भात अनेक पुस्तकंची लिस्ट मी नंतर तुम्हाला देईन. आताही महाविद्यालयामध्ये, लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये पुस्तकं आहेत, यांचा आपण अभ्यास व्हावा. काही रेफरन्स बुक्स आहेत त्याचाही आपण विचार करावा. तर या ठिकाणी आपण आज कृषी आणि सहकाराचे अर्थशास्त्र पेपर 9 सेमिस्टर 5च्या अभ्यासक्रमाची विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षे 21-22 या शैक्षणिक वर्षातील बदललेल्या अभ्यासक्रमाची या ठिकाणी आज थोडक्यात चर्चा केलेली आहे. धन्यवाद.